सुरुवात करूया महत्त्वाच्या आजच्या बातमीपासून। कल्याणमध्ये शीळ फाट्याजवळ 7 मजली बिल्डिंग कोसळलेली आहे। सुरुवात करूयात याच बातमीने। ठाणे जिल्ह्यात शीळ फाट्याजवळ 7 मजली बिल्डिंग कोसळून झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या आता 42 वर गेली आहे। यामध्ये 11 मुलांचा समावेश आहे, तर या अपघातात 60 पेक्षा जास्त जण जखमी झालेत। बिल्डिंगचा ढिगारा काढण्याचं काम हे अजूनही सुरू आहे, तर ढिगाऱ्याखाली आणखी 20 ते 25 जण अडकल्याची भीती व्यक्त होते। प्रभाग क्रमांक 64 ब मधल्या लकी कंपाऊंड मधली ही इमारत होती। जमील कुरेशी आणि नफीस कुरेशी या 2 भावांनी ही बिल्डिंग फक्त 3 महिन्यांमध्ये उभारली होती। या इमारतीत एकूण 37 फ्लॅट्स बांधले गेले होते आणि त्यापैकी 28 फ्लॅट्समध्ये लोक राहायला सुद्धा आले होते। बिल्डिंग मधल्या 4 खोल्यांमध्ये खासगी कोचिंग क्लास सुरू होते आणि संध्याकाळी हे क्लास सुरू असतानाच ही बिल्डिंग कोसळली। 2 दिवसांपूर्वी बिल्डिंगच्या गच्चीवर पाण्याच्या टाकीचं काम सुरू झालं होतं आणि त्यामुळे बिल्डिंगच्या छताचं प्लास्टर सुद्धा गळून पडत होतं। काल संध्याकाळी अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ही बिल्डिंग जी आहे ती कोसळलेली। दरम्यान या बिल्डर्स विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। सलीम शेख या बिल्डरला ठाणे क्राइम ब्रांचने अटक केली आहे, तर त्याचा पार्टनर जो आहे जमील कुरेशी हा अजूनही फरार आहे। अभी भी लोग जब तक ये पूरा का पूरा क्लियर नहीं हो जाता कुछ नहीं कह सकते। अभी मेरा आप लोगों से भी ये निवेदन है कि हमको यहाँ काम करने दीजिए और जिस तरह से टीम लग रही है आप देख कंटिन्यूस काम कर रहे हैं। नए बिल्डिंग बनाए उसके खिलाफ हमने 304 का मुकदमा दाखिल किया है और हम उनको ढूंढ रहे हैं और निश्चित रूप से जल्दी उनको अरेस्ट करेंगे। क्या नाम है उनके? उनका कुरैशी और सलीम 2 नाम है और भी उनके पार्टनर हैं। जो भी हो मैं इन्वेस्टिगेशन हम कर रहे हैं। अभी हमारा काम चूंकि आप लोग बहुत समय से यहाँ पर हैं, इसके बारे में निश्चित रूप से सब एडमिनिस्ट्रेशन सब साथ बैठेंगे और जैसे भी गवर्नमेंट पॉलिसी है गवर्नमेंट पॉलिसी के हिसाब से उसको सख्ती से सख्ती कार्रवाई की जाएगी। जे जबाबदार आहेत, जो बिल्डर जबाबदार आहे त्याच्यावर निष्काळजीपणाचं नाही, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। हे सामूहिक हत्याकांड है। इतने बड़े अवैध निर्माण है जैसे कि उल्लासनगर में भी है, तो ये अवैध निर्माण के बारे में हमको कुछ ना कुछ जरूर सोचना पड़ेगा, क्योंकि अभी ये सोच के बाहर की चीज हो गई है। तो अगर इसके ऊपर जल्दी प्रशासन को भी विश्वास में लेके ये काम करना पड़ेगा। किस प्रकार की कार्रवाई की आप उम्मीद करते हैं प्रशासन से, क्योंकि ये पहली बार मैं पहले अभी ये सोच रहा हूँ कि जो अभी इस हादसे में जो लोग अंदर प्रभावित हुए हैं उनकी पहले मदद करना, ये काम पहले करेंगे। ये 2 दिन के बाद में आप जो बोलते हैं उसके ऊपर गंभीरता से सोच करेंगे। एक आखिरी 7 महानगरपालिका ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत, परंतु आजपर्यंत मी माहिती घेतली त्याप्रमाणे एकाही अधिकाऱ्यावर अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई झाली नाही। ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे आणि म्हणून माझी मागणी आहे की या निमित्ताने सर्व महानगरपालिकांच्यामध्ये प्राधिकृत अधिकाऱ्यांनी किती गुन्हे दाखल केलेले आहेत आणि विशेषतः या घटनेमध्ये आणि ज्या ठिकाणी अनधिकृत इमारती मोठ्या प्रमाणात उभ्या राहतात त्या ठिकाणी अशा प्राधिकृत अधिकाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, ते निलंबित झाले पाहिजेत। तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री RR पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली।